चला थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड मॅच पाहतोय. दोन्ही संघ एक मॅच जिंकून आलेत. एका साईडला टीम आई मानादेवी स्पोर्ट कुसून संघ, दुसऱ्या साईडला पाहतोय आई मानादेवी वॉरियर्स आटोली संघ. चला मॅचला स्पीडअप करा पंच. महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल सेमीफायनल 2 साठी वर्डेवाडी संघासोबत. पाचव्या संघाचा चॅम्पियन संघ वर्डेवाडी पाहायला मिळेल. नितीन दादा यांचा संघ पाहतोय. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल खेळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 चेंडूचा खेळ, 15 मिनिटाचा कालावधी. संध्याकाळी 17 मान्यवर देखील येतील. एक मानाची स्पर्धा अमृत गावच्या. खरंच कौतुक करावं लागेल या स्पर्धेचं. मालिकावीरसाठी कूलर असेल, बेस्ट बॅट्समनसाठी शूज असतील 70-70चे ब्रँडेड शूज. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी खरंच कौतुक करावं लागेल. चांगली स्पर्धा पाहतोय. अर्थातच श्री मानादेवी स्पोर्ट अमृत संघाची क्वालिटी स्पर्धा. जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आलाय गोलंदाज मोस्ट ऑलराऊंडर ऑफ द खेळाडू ऑफ द कुसून संघ हरीशला पाहतोय. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ होईल सुरू. सेकंडला फलंदाज नामदेवला पाहतोय. मॅचला करूया सुरुवात. 18 चेंडूचा खेळ, राईट ऑफ द विकेट हरी. ओहो, पहिला चेंडू हलक्या हाताने. शांततेचं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, शांततेचं क्रिकेट दाखवलं जात आहे. आटोली संघाला ह्या संघाने 2 वेळा पराभूत केलंय. आज संधी असेल आटोली संघाला. ह्या संघाने आटोली संघाला 2 वेळा पराभूत करून आपला संघ टॉप 2 मध्ये नेलाय. आज मेहनत करावी लागेल आटोली संघाला. सागर बाबर असेल, संपूर्ण टीम असेल, आटोली संघाला बदला घ्यावा लागेल. कारण कुसूर संघाने आटोली संघाला बॅक टू बॅक 2 संडे पराभूत केलं होतं. या संडेला संधी असेल, संधीचं सोनं करावं लागेल. पहिला संडे एक सिंगल. ओहो, यावेळी चांगला फटका, क्वालिटी ब्रँड पाहतोय. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स गॅदर केला जातोय. फेकी करेपर्यंत चेंडू फक्त एक सिंगल नाही तर डबल धाव मध्ये कन्वर्ट केली जाते. 2 धावा. शांततेचं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट पाहतोय आपण. कारण आटोली संघाला माहित आहे थोडंसं आरामाचं क्रिकेट खेळावं लागेल, शांततेचं क्रिकेट खेळावं लागेल. 2 चेंडूचा खेळ झालाय, धावा झाले 3. यावेळेला ऑन साईडला वैभव चौतार कॅच साठी गेला. हो हो, कॅच तर नाही पण क्षेत्ररक्षण पाहू शकता. चेंडू टप्पा पडला, त्याच्यानंतर क्वालिटी क्षेत्ररक्षण आणि त्याच्यानंतर ही सिंगल. एकदा आटोली संघ तुमचा प्रयत्न चांगला होता दादा. खरंच पुढच्या मॅच साठी शुभेच्छा असतील दादा. प्रयत्न करावेत, प्रयत्नाला कुणाच्याही तोड नाही. प्रयत्न करत राहिले तर आपली मॅच होती. प्रयत्नांना तोड नाही, प्रयत्न करा, एक दिवस नक्की आपला येईल. 3 चेंडूचा खेळ झाला, धावा झाले 4. 3 चेंडू 4. ओहो, हातामध्ये जाळ्यामध्ये पहिला चेंडू. धक्का क्रमांक 1. संघाचा कॅप्टन कूल नामदेव बाबरला दाखवलाय डगआउटचा रस्ता. पकडली जाते साधी सोपी सिंपल झेल आणि विकेटचं पतन. फलंदाज नामदेव बॅक टू द डगआउट. 4थ्या चेंडूवरती एक मोठा मासा जाळ्यात अडकवला. नामदेवला सर्कल मध्ये फसवला आणि विकेटचं पतन. आता चेंडू राहिले 2. 2 टू गो. महत्वाचे 2 चेंडू. सेकंडला फलंदाज चाललाय आटोली गावचा उस्मान पटेल म्हणून ज्याला नाव दिलं. सागर बाबर मैदानाच्या आतमध्ये. बॉडीने चांगला असेल, बॅटिंग देखील करतो तोच सागर मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 टू गो. हो हो हो, एफएल उचलून धरले. पंच आपल्याकडे वळताय, दोन्ही हात समांतर आणि या सिटीचं व्हाईट बॉल. व्हाईटने थोडीशी सुरुवात केली. सागर बाबरला चांगला चेंडू होता, शॉर्ट चेंडू होता. व्हाईटने एक धाव पुढे सरकते, जाऊन पोहोचतोय 5च्या घरात. 4 चेंडू 5 धावा. बॅटिंग करावी लागेल. जर मेहनत केली तर बॅटिंग होऊ शकते. 30+ धावा माराव्या लागतील आटोली संघाला. कारण 30+ धावा झाले तर स्कोरबोर्ड चांगलं होईल. कारण समोर देखील वैभव सारखा एक धाटक फलंदाज असेल. हो, शॉटम जॅक करायचा होता. बॅटची कडा, चेंडू निघून जातोय. सिंगल एका धावेसाठी. एक सिंगल धाव. 5व्या चेंडूवरती एक सिंगल. प्लीज ज्ञानेश्वर शेळके, आपण पाठवून काही सांगायचं नाही मित्रांनो प्लीज. आपल्याला युट्यूब मध्ये दिसते ज्ञानेश्वर, पाठवून काही सांगायचं नाही. 1 टू गो. शेवटचा एक चेंडू. ओहो, शॉटम जॅक, फटका बसला, कॅचचा कॉल. कॅच पकडली आणि जाळ्यात मोठा मासा अडकवला जातोय. आटोलीचा एक हार्ड हिटर फलंदाज सागर बाबरला शॉटम पूल करताना फसवला आणि कॅच घेतली जाते. शेवटच्या चेंडूवरती होतो विकेट आणि शेवटच्या चेंडूवरती आली जाते विकेट आणि षटकाची होते समाप्ती आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 6च्या घरात. 6 धावा. महत्वाची एक कॅच मैदानाच्या आतमध्ये चाललाय.
चालला एक वेगाचा बादशाह तुषार बाबर. नामदेवची विकेट, त्याच्यानंतर सागरची विकेट. सागरला बॅटिंग करण्याची मेहनत होती, सागरवरती थोडासा दबाव होता, सागरच्या अपेक्षा होत्या, अपेक्षावरती थोडंसं पाणी फिरवलं जाते. मला तर वाटतं ज्ञानेश्वर पाटील होता म्हणून आउट झाला की काय, थोडंसं पाण्यावरती पाणी फिरवलं जाते आणि 2 विकेट्स पडल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा झाले फक्त सिंगल 6. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहतोय कृष्णा चौबदारला. सगळ्यांना रितेश. ओहो, एज 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 बॅटची काढा. यस, पंचांचा हात आकाशात आणि काय घडतंय काय बिघडतंय, काय होतंय आणि काय घडलं जातंय. कुठला मासा गळ्यात अडकवला वैभवने. अरे काय होतंय कृष्णा भाऊने, मासा अडकवला जातोय जाळ्यात आणि फलंदाज हा हिटर पाहतोय रितेश बाबर बॅक टू द डगआउट. पहिल्या मॅचचा हिरो रितेशला मैदानाच्या बाहेर छोट्या छोट्या पावलाने यावं लागतंय, कारण त्याला माहित आहे हा चेंडू स्लॉट मध्ये होता. बॅटची एक तिकी एज आणि पाठी पकडली जाते झेल सचिन कडून. विकेटचं पतन. काय होतंय आज देखील कुसुम संघ भारी पडतोय की काय आठवली संघावरती. मेहनत करावी लागेल, बॅटिंग सोपानला करावी लागेल, रितेशला करावीची होती, आता तुषारवरती जबाबदारी असेल. महत्वाचा 5 चेंडू. दुसरा चेंडू पुन्हा गोलंदाज. हो 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 डगआउट मधून सेट होऊन आला होता ऑन साईटला. चांदोमामा भागलास का, सोपानचा षटकार पहिलास का. ऑन साईटला 440चा होता आणि गोलंदाज कृष्णाला दिला जातोय झटका. आला होता, सेट होऊन आला. काय बॅटिंग करतो यार, मॅग्निफिसंट बॅटिंग. असं आलं होतं की डगआउट मधून सेट होऊन आला की काय, षटकार येतोय. ओहो, यावेळी हलक्या हाताने चांगल्या बॉलला सन्मान दिला जातोय. क्वालिटी क्रिकेट, ब्रँड क्रिकेट. खरंच सोपान बाबरचं कौतुक करावं लागेल. युवा संघा युवा खेळाडूंना चान्स देतोय. 3 विकेट पडले, स्वतः आला, षटकार टोकला आणि त्याच्यानंतर ही सिंगल धाव. खरंच संघाचं असं आहे ना की ते देखील करू शकतात. पाठी 10वा खेळाडू असेल ना, 11वा खेळाडू, त्यांना देखील क्रिकेटची आवड असते मित्रांनो. 11वा 10वा खेळाडू देखील खेळू शकतो. असंच काहीतरी झालं. 3 विकेट्स पडल्यात, सोपान बाबर आला, षटकार टोकला आणि एक सिंगल. आता महत्वाचे 3 चेंडू. हो हो, अजून एक चेंडू निघून जातो ऑन साईटला. चांदोमामा भागलास का आणि पुन्हा एकदा सोपानचा षटकार पाहिलास का. काय होतंय, चांदोमामाला भागवलं जाते, ढगात लाइटिंग लावली जाते. सोपान बाबर सेट ऑन फायर. काय होतंय, असं वाटतंय की काय दुपारच्या जेवणामध्ये काय खाऊन आलाय, षटकाराचं खाऊन आलाय की काय. बॅक टू बॅक षटकार ठोकले जात आहेत. बॅटिंग मॅग्निफिसंट करतोय. चेंडू झालेत 4, 2 to go. धावा जसा वेगाने पळायला जात आहे. धावा झालेत 18 धावा. कमबॅक करावा लागेल कृष्णाला. 19 झालेत. हो, बॅट वरती टाकला होता, अंगाला आदळला, लेग बायचे एक सिंगल. एकने धावपुला पुढे ढकले, जाऊन पोहोचेल. एक सिंगल असेल, नसेल का? ओके, डेड बॉल चालते, नो आउट. डेड बॉल असेल, बॉल असेल फक्त रन नसेल. ओके ठीक आहे, पंच नो आउट. चेंडू असेल पण रन नसेल. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 to go. महत्वाचा एक चेंडू. बॅटिंग चांगली करतोय सोपान. संघाची जबाबदारी घेतली, मनगटातली ताकद दाखवले सोपान मैदानाच्या आतमध्ये. एका चेंडूचा खेळ. ओहो, यावेळी चांगला चेंडू होता, खेळायचा होता, त्याच्यानंतर एक सिंगल. ओहो, चांगला फटका खेळायचा होता, हलक्या हाताने खेळला, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते आणि 12 चेंडूचा खेळ होतोय समाप्त आणि धाव पळत जाऊन पोहोचतो वेगाने. 20 धावा. अनिकेत पाहतोय धावांचा धाव पळत लागलं जातोय 20. असं वाटलं नव्हतं. पहिल्या षटकामध्ये फक्त होत्या 6 आणि ते 2 षटकार आले आणि मॅच मध्ये पलटणी घेतली. 12 चेंडू 20 झाल्यात. आता महत्वाचे 6 चेंडू. सोपान बाबर सेट झालाय, सेट नाही तर आता पूर्णपणे सेट झालाय. बॅटिंग करावी लागेल. लांब लचक हायटीचा हा फलंदाज, बॅटिंग गरजेचे असेल. महत्वाची मॅच, 6 चेंडूचा खेळ. ओहो, यावेळी टप्पा चांगला. मोस्ट ऑलराऊंडर ऑफ द क्रिकेट ऑफ द मोरणा क्रिकेट असोसिएशन वैभव चोपदारला पाहतोय. एक आयकॉन खेळाडू, आयकॉन लेवलचा खेळाडू पाहतोय. बॅटिंग करतो, ऑलराऊंडर करतो. खरंच वेलकम सर्व. आपण पाहतोय आयोजन कमिटी असेल कुठेतरी थोडीशी काय होती, काहीतरी डिस्कस करत होती, आता सर्व आले जात आहेत. खरंच वेलकम. असं एक ओके, सागरता खायला गेले होते का, सर्व डिस्कस चालू होतं. हो हो, सोपान बाबर सेट झाला होता. ओहो, मेहनत. काय होतंय, षटकार होता, तारला लागला आणि आतमध्ये आला. नशिबाची साथ नाही दिली जात आठवली संघासोबत. खरंच यायचंय दादा, सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती या. खरंच
सर्व मान्यवरांनी या व्यासपीठावरती कौतुक करतो. ही रन असेल फक्त एक सिंगल असेल, नो डाऊट एक सिंगल रन असेल, पंच एक सिंगल असेल. खरंच फटका चांगला होता वैभव, आपण पाहतोय सोपानचा. फक्त मेहनत थोडीशी आपल्या बाजूने, काटा नव्हता, फटका क्वालिटी होता. आज सोपानावर सेट होऊन आला होता, षटकाराचा चेंडू होता, ताराला लागला आणि आतमध्ये आला. खरंच वेलकम यायचं सर्व मान्यवर व्यासपीठावरती. हो ह्या वेळेला सोपान नाही तर या वेळेला तुषार बाबर ऑन साईटला. चांदो मामा भागतोयस काय, तुषारचा षटकार पाहतोयस काय, फेकून दिला जातोय ऑन साईटला. तुषार सांगतोय सोपान दादा तू मारू शकतोस तर मी देखील मारू शकतो, तू षटकार ठोकतोयस मी देखील मारू शकतो. तुषार साईकला आला आणि वैभव वरती अटॅक कोणावरती करतोय, एक मोस्ट ऑलराऊंडर खेळाडू वैभव वरती अटॅक. खरंच कौतुक करावं लागेल तुषारचं, चांगला फटका खेळून काढलाय. हो अजून कॅचचा कॉल आणि पकडली जाते कॅच. तू शेर तो मै सव्वा शेर, युवा खेळाडू असेल तुषार, नो डाऊट खेळ चांगला होता तुषारचा. वैभवला देखील माहित असेल आपल्यावरती अटॅक केला, कमबॅक करून दाखवावं लागेल. कारण वैभवने जेवढे सारे सामने खेळलेत ना तेवढे तुषारने खेळले नसतील. तुषार असेल युवा खेळाडू, वैभव असेल एक्सपिरियन्स खेळाडू. त्याच्यानंतर षटकार आला, त्याच्यानंतर विकेट आले आणि होतं विकेटचं पतन. चेंडू झाले 4, 2 to go. महत्वाचे 2 चेंडू, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा झाले 26, 27 धावा, महत्वाचे 2 चेंडू. चला स्पीडअप करा घुसू संघ. वन टू, एका चेंडूचा खेळ, बॅटची कडा होते की काय, पंच आपल्याकडे वळला जातात आणि सांगतायत यस इट इज अ चांगला चेंडू, डॉट चेंडू येतोय, डॉटची सांगता. आता एका चेंडूचा खेळ बाकी असेल. ओव्हर क्रमांक 3, एका चेंडूचा खेळ. प्रथमेशला कुठेतरी 2 धावा तरी घ्याव्या लागतील. बॅटिंग करत नाही पण कुठेतरी बॅटिंग करावी लागेल. 2 धावांसाठी थोडा फटका खेळावा लागेल. महत्वाचा एक चेंडू. हो बॅटची कडा, फटका खेळायचा होता. तिकेच आणि कॅच पकडली जाते. विकेटचं पतन आणि 3 षटकांची होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा. 18 चेंडूचा खेळ झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 27, 27 धावा आणि समीकरण असेल 18 चेंडू 28 धावेंचं. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मानाई देवी चषक 2026 ची दमदार स्पर्धा. पर्व दुसरा असेल पण ब्रँड असेल. एकच फाईट, वातावरण टाईट केलं या स्पर्धेनं. पाहूया चांगली स्पर्धा. 18 चेंडू 28चं समीकरण. चला लगेच आठवले संघ उतरा दादा लगेच. आणि त्यांना लगेच रेडी राहायचं. तुम्ही देखील सेमीफायनलसाठी संघ वरडेवाडी दाखल झालाय. पाठच्या संडेचा चॅम्पियन संघ जर इटा आठवले संघ जिंकला तर पाठच्या संडे अठरा चेंडू 28चं समीकरण. किल्ले मोरगिरी संघ पोहोचला टॉप 2 मध्ये. फायनल साठी खूप मेहनत घेतली. खरंच किरण खूप मेहनत, खरंच कौतुक करावं लागेल या संघाचं. खूप वेळा हारला पण कधी जिद्द सोडली नाही आणि आज जिद्दीने खेळला आणि टॉप 2 मध्ये पोहोचला. कुसुम संघ देखील आता पाहतोय. 18 चेंडू 28चं समीकरण. मेहनत करावी लागेल. दोन्ही संघ बलाढ्य असतील. बॅटिंग साईड असेल कुसुम संघाकडे, वैभव चोपदार असेल, सचिनजी असेल, हरी असेल. बॅटिंग करावी लागेल. मेहनत करावी लागेल. खरंच आज देशी संघ आपण मंगाची मॅच जिंकला का हारला? हारला सा नो डाऊट. थोडीशी प्रॅक्टिस करा नो डाऊट. असू द्या, खेळत राहा. क्रिकेट खेळायचं असतं, हारला म्हणून कधी फाटी सरायचं नाही. आठवले संघाचा विचार करा. खूप वर्ष हरत होते, मेहनत केली, मेहनतीचं फळ असतं मित्रांनो. मेहनत करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केली तर आपला खेळ राहील. कोणी येऊन कधीही मोठं होत नाही मित्रांनो. झोपेत येऊन कोणी बॅटिंग करत नाही. मेहनत करावी लागेल. मेहनत कराल ती तुम्हाला कामाची पडेल. म्हणून कधीही कोणी मोठं होत नाही. मेहनत करा, ती मेहनत कामाला येईल. आता जाऊया मॅचच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये जोडी चालली. एका साईडला बकासूर, दुसऱ्या साईडला सोन्या. एका साईडला वैभव तर दुसऱ्या साईडला हरीश. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिल हरीला. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती अतुलितचा वेगाचा बादशाह, युवा खेळाडू, युवा टॅलेंट तुषार बाबरला पाहतोय. खरंच कौतुक करावं लागेल या संघाचं. पाचच्या संडेला
रनर अप संघ होता. मेहनत केली, प्रॅक्टिस करतो, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस केला होता या संघाने. सागर बाबर असेल, संपूर्ण टीम असेल, रितेश असेल, सागर असेल, सोपान असेल, नामदेव असेल, गणेश असेल, खरंच संपूर्ण टीम मेहनत करते. आता थोडेसे प्रयत्न करावे लागतील. 18 चेंडू 28चं समीकरण सोपं नसेल आणि अवघड देखील नसेल, कारण समोर एक 10 फलंदाज असेल. मोस्ट ऑलराऊंडर ऑफ द मोरना वैभव चोपदार आयकॉन खेळाडू पाहतोय. एमपीएल मध्ये आयकॉन म्हणून खेळेल का हा खेळाडू? सगळ्यांच्या नजरा राहतील एमपीएल वरती. पाहूया, मॅचला करूया सुरुवात. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. राईट ऑफ द विकेटने तुषारला पाहतोय. पहिला चेंडू, ओहो पहिला चेंडू जास्त लेग स्टिक. पंच आपल्याकडे वळत आहे, दोन्ही हात समांतर रेषेत. यस इट इज अ वाईट बॉल. व्हाईटने सुरुवात केली, व्हाईटने थोडासा गच्चा सुरुवात पाहतो वाटेल संघाचा एक श्री गणेश झालाय. अकाउंट ओपन झाले कसून संघाचं. एक सिंगल धाव. वैभवला माहित आहे शांततेचं क्रिकेट कसं खेळायचं असतं, कारण ह्या संघासमोर वैभवने 2 वेळा मॅचेस काढलीत. तोच वैभव ऑन स्ट्राईक. आज आठवले संघाला कुठेतरी मेहनत करावी लागेल. ओहो यावेळी चांगला चेंडू होता, शॉर्ट टर्म जॅक करायचा होता, हलक्या हाताने काढून काढला. सिंगल डिजिट मध्ये एक सिंगल धाव. एक चेंडू 2 धावा. क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट पाहतो आपण. एक चेंडू 2 धावा. मेहनत करावी लागेल खरंच. आपण पाहतो आजकाल एका गावामध्ये 2-2 3-3 टीम्स खेळतात मित्रांनो. खरंच ते काही अवघड नसतं, कारण एका गावामध्ये 2-2 टीम 3-3 टीम खेळताना खरंच ते गावासाठी थोडंसं अवघड असतं. एका गावामध्ये 3-3 टीम खेळणं देखील सोपं नसतं. खरंच एका गावामध्ये एवढे खेळाडू बनतात, युवा खेळाडू असतात, सगळ्यांना खेळण्याचा चान्स लागतो. म्हणून आपण पाहतो एका गावामध्ये 3-3 टीम खेळल्या जातात, 2-2 टीम खेळल्या जातात. खरंच तेच आज आपण सर्वांचं क्रिकेट पाहतोय. मोरणा क्रिकेट असूनची चांगली स्पर्धा पाहतोय. एक चेंडू 2 धावा. ओहो काय चेंडू होता, वेगाने टाकला होता. पंच आपल्याकडे वळतात. या सिटीचा बायसे एक सिंगल. नामदेवला देखील चेंडू समजला नाही, एवढ्या वेगाने टाकला होता. वेगाचा बादशाह म्हणून त्याला ओळखला, असा एक वेगाचा गोलंदाज तुषार बाबरला पाहतोय. खरंच अचूक गोलंदाजी करतोय. युवा खेळाडू असेल, युवा संघ असेल, खरंच मेहनत करावी लागेल. जास्त सामने खेळले नसतील, पण आतापासून सुरुवात करावी लागेल. सुरुवात कधी चांगली करा, शेवट चांगला होतो. गोड सुरुवात, शेवट गोड. 2 चेंडू 3 धावा. स्लोअर गेन टप्पा टाकला. तुषारला माहित होतं थोडासा टप्पा खेचायचा होता. पंचाकडे आपल्याला वळतात. या सिटीचा व्हाईट बॉल. पंच आपल्याकडे वळले आणि व्हाईट सरगतील 1 धाव. तीन चेंडूचा खेळ झालाय, धावा झाले 4. सॉरी 2 चेंडूचा खेळ झालाय पंच, सॉरी 2 चेंडू धावा झाले 4. 2 चेंडू 4 धावा. महत्वाचे 4 चेंडू. पॉवर प्लेचं षटक तुषार. ओहो यावेळी शॉर्ट जॅक करायचा होता, परत होता. फटका बसला. ओहो फेकी थोडीशी हलकी राहिली. शत्रुसेन चांगलं पाहतोय, परत करून फेकी थोडीशी हलकी राहतोय. एक सिंगल धाव वेगाने पूर्ण केली जाते. हरीश आलाय स्ट्राईकला. 3 चेंडूचा खेळ झालाय, धावा झालीत 5. 3 चेंडू 5 धावा. एक चांगली स्पर्धा पाहतोय, ब्रँड स्पर्धा पाहिली जाते. आमरग गावाच्या अभिमानाची स्पर्धा. पॉवर प्लेचे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल, महत्वाचे 3 चेंडू. ओहो यावेळी टप्पा पडला, त्याच्यानंतर थोडासा खाली चेंडू राहिला आणि त्याच्यानंतर येतोय एससीटीचं डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, कमबॅक करतोय तुषार, कमबॅक करून देतोय संघाला. धावा झाले फक्त 5. चेंडूचा खेळ बाकी असेल 2. 2 टू गो. महत्वाचे 2 चेंडू. हरीशला कुठेतरी बॅटिंग करावी लागेल, एक चौकाने ते षटकार मारावा लागेल. काय होतंय की तुषार पुन्हा एकदा बाहेर पडेल हरीश वरती. ओहो शॉटम जॅक केला जातोय, गणेश धावत जातोय, गणेशला धावत गेला आणि कॅचचा कॉल आणि चेंडू टप्पा पडला, काटा बदलला आणि त्याच्यावरती एक दिली जाते फक्त एक सिंगल धाव. फटका चांगला होता, हरीशला देखील वाटलं चेंडू निघून जातोय काय 4च्या दिशेने. टप्पा पडल्यानंतर टप्पा चेंज झाला आणि एक सिंगल धाव. 5 चेंडू धावा झाले 6. 5 चेंडू 6 धावा. 1 टू गो. महत्वाचा एक चेंडू, हा चेंडू डॉट आला ना मॅचला थोडीशी कलाटणी मिळेल. आठवले संघ थोडस चांगली श्वास घेईल. एका चेंडूचा खेळ महत्वाचा, हा चेंडू चांगला टप्पा टाकावा लागेल. अचूक टप्पा, अचूक गोलंदाजी करावी लागेल तुषारला. महत्वाचा एक चेंडू स्ट्राईकला असेल हरी. ओहो वेगाने टाकला होता. नामदेवला देखील समजत नाही चेंडू पडतोय कुठे आणि हाताला लागतोय कुठे. टाळ्या होऊ द्या गोलंदाजासाठी यार, लाजवाब गोलंदाजी.
वैभव आणि हारिसला थांबवले. पहिल्या षटकाचे होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा आणि धावा झाल्या फक्त 7 चेंडू 6 धावा. काय गोलंदाजी केली यार, लाजवाब गोलंदाजी. हरीला जागेवरती उभं केला, वैभवला जागेवरती उभं केलं. आता समीकरण बदललं, आता समीकरण झालंय आपल्यापर्यंत पोहोचवतोय. 12 चेंडू आणि 22 धावेंचं. 12 चेंडू 22 धावा. महत्वाची मॅच. घर बसल्या मॅचचा आनंद घेत असाल तर खरंच सबस्क्राईब करा या चॅनलला. की स्कोरच्या माध्यमातून आपण मॅचचा आनंद घेतोय. घर बसल्या टीव्ही वरती मॅच पाहतोय. गावापासून मुंबईवरती मॅच दाखवली जाते. खरंच चांगलं कॅमेरा वर्क पाहतोय की स्कोरच्या माध्यमातून. मॅचच्या दिशेने जाऊया. 12 चेंडू 22चं समीकरण. वैभव असून मैदानाच्या आतमध्ये असेल, वैभव असेल तोपर्यंत मॅच सोडून चालणार नाही. बुमरा आलाय गोलने ट्रॅक वरती. रितेश, ओहो फुल टॉस फुल टॉस फुल टॉस. खेळायचं होतं ऑन साईडला. पंच आपल्याला वळतात. यस जास्त लेग स्टिक. यस इट इज अ व्हाईट बॉल. दोन्ही गोलंदाजांनी व्हाईटने सुरुवात केली. तुषारने व्हाईटने सुरुवात केली होती. रितेश देखील व्हाईटने सुरुवात करतोय. एकने धावफलक जाते 7च्या घरात. महत्वाची मॅच पाहिली जाते. खरंच कौतुक असेल या दोन्ही टीमचं. थोडासा पहिला चेंडू वाईट आला. गोलंदाजीसाठी बुमरा स्टाईलने गोलंदाजी पाहतोय. ओहो जास्त 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 बाउन्स जास्त बाउन्स. रितेश बाबर देखील थोडासा दबाव, कारण युवा खेळाडू असेल, युवा नौका खेळाडू असेल, कारण त्याला वैभवचा खेळ पाहिला. वैभवचा खेळ पाहून ते खेळाडू बनलेत आणि वैभव वरती दबाव देखील असेल आणि रितेश वरती देखील दबाव पाहू शकता मित्रांनो. टप्पा किती लांब खेचला होता. शॉर्ट पिच चेंडू टाकायचा होता. टप्पा खेचला आणि थोडासा जास्त टप्पा झाला. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट आलेत आणि धावा झालेत 8. आता समीकरण असेल 20चं. 12-20. स्लॉट मध्ये टाकला होता. ऑन साईडला दिशा दिली. 1 बाउंड. सागर असेल गॅदर करतोय. फेकी करूपर्यंत फक्त एक सिंगल. फेकी पाहू शकता. चांगली फेकी पाहिली जाईल. खरंच सागरचं देखील कौतुक करावं लागेल. एवढा मोठा बोजा घेऊन काय फलंदाज, काय क्षेत्ररक्षण करतो. खरंच कौतुक असेल. नो डाऊट सागर. खरंच लाजवाब क्षेत्ररक्षण पाहतो यार तुझ्याकडून. एवढ्या वेगाने धावतो की 1 बाउंड गॅदर करून फेकी करेपर्यंत फक्त एक सिंगल धाव. कारण त्याला देखील माहिती आहे पाचचा संधी आपला नव्हता. थोडासा चॅम्पियन बनलो नाही. आज संधी असेल, संधीचं सोनं करावं लागेल. समीकरण असेल, मॅच असे नाही की संपली, मेहनत करावी लागेल. पहिला चेंडू एक सिंगल धाव. धावा झालेत 9. साईकला हरीश. ऑन साईडला दिशा कुठे असेल, दिशा असेल चुकीची. फटका होता 440चा. दिशा होती चुकीची आणि एक सिंगल धाव. नक्कीच वैभव सांगतो हरीशला तिकडे नको, थोडा इकडे मार, कारण तिकडे फक्त एक सिंगल असेल. एवढा चांगला फटका थोडासा खेचला असताना ऑन साईडला 6 धावांचं सर्जन झालं असतं. एक सिंगल धाव आणि धावा झाले डबल डिजिट 10च्या घरात. आता चेंडूचा खेळ झालाय 2. धावा झाले 10. समीकरण बदललंय. समीकरणला थोडासा काटा बदललाय. कोण बदललाय. खरंच मेहनत करावी लागेल. क्लोज किपिंग पाहतो आपण नामदेव बाबरला. महत्वाचे 4 चेंडू. ऑन स्ट्राइक्स हरी. ओहो उडवला खेचून काढलाय. ओहो या ब्लॉकर होता. हेलिकॉप्टर खेचायचा होता. हेलिकॉप्टर तर बाहेर काढला आणि तो लँड झाला बरोबर तुषारच्या हातामध्ये. पहिला धक्का लागतोय अर्थात आई माळादेवी स्पोर्ट कुसुर्ण संघाला. धक्का क्रमांक 1 हरीच्या रूपात लागतोय आणि पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय चेंडूचा खेळ झालाय 3 आणि धावा झालेत 10. मॅच बनेल. अजून सचिन असेल, सचिनकडे देखील क्षमता असेल. मी तोच विचार करत होतो, सचिनला का पाठी ठेवलं होतं. सचिनने ती क्षमता असेल षटकार चौकार मारण्याची. चेंडूचा खेळ असेल 3 आणि धावा झाले 10. मॅच बनेल. मॅचला बनवावं लागेल कुसुळ संघाला, कारण कुसुळ संघ देखील चांगला संघ म्हणून मानला जातो. अमरक संघाला पराभूत करून आलेला संघ आहे कुसुळ संघ. अमरक संघ देखील चांगला संघ मानला जातो. टॉप 2 मध्ये संघ दाखल झाला किल्ले मोरवी संघ. सेमीफायनल साठी संघ दाखल झाला विशाल वरंडेवाडी संघ दाखल झालाय. चेंडूचा खेळ बाकी असेल 2. महत्वाचे 2 चेंडू. 2 to go. सॉरी 3 चेंडू पंच. सॉरी नो डाऊट पंच लिहिण्यामध्ये थोडस. महत्वाचे 3 चेंडू. टाकेला फलंदाज सचिन. हो 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 काय चेंडू काढलाय. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र. यू मिस आय विल डेफिनेटली. यष्टा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय आणि विकेटचं पतन. बॅक टू बॅक. बुमरा तो छा गया. बुमराने काय चेंडू टाकला होता. ब्लॉगर होता आणि त्याच्यानंतर यष्टांवरती आदळला. अपेक्षा होत्या सचिन कडून
अपेक्षांवरती थोडस पाणी फिरवलंय रितेशने. काय यार गोलंदाजी करतोय, लाजवाब गोलंदाजी. बुमरा ऍक्शनने गोलंदाजी पाहतोय. शॉट नाही तर ब्लॉक टाकला आणि विकेटचं पतन. विकेट क्रमांक दुसरा. बॅक टू बॅक 2 विकेट्स. सचिनला डगआउटचा रस्ता दाखवला जात आहे. चेंडूचा खेळ बाकी असेल 2 महत्वाचे 2 चेंडू. वैभवला देखील टेन्शन वाढलंय. मैदानाच्या आतमध्ये चाललाय भूषण. अपेक्षा असतील भूषण कडून संघाच्या. कमबॅक केला यार, कौतुक करावं लागेल. आठवले संघ यार खरंच मेहनती संघ. आज मेहनत करतोय. आज संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय आणि गोलंदाजी असेल बॅटिंग असेल रितेश तर मोस्ट ऑलराऊंडर खेळाडू पाहायला मिळतोय. सचिनजी पाटील साहेब असतील खरंच संपूर्ण कमिटीच्या नजरा लागल्या त्या खेळाडूकडे. असा खेळाडू रितेश बाबरला पाहतोय. कमिटी सगळी पाहते डगआउट मधून. खरंच कमिटीच्या संपूर्णच्या नजरा लागल्यात. कोणता संघ चांगला, कोणता खेळाडू चांगला असेल, कोणाला आयकॉन बनवलं जाईल, कोणाला चॉईस बनवलं जाईल. कारण MPL सारखी एवढी मोठी स्पर्धा पाहायला मिळेल आपल्या थोड्या दिवसामध्ये. 2 to go महत्वाचे 2 चेंडू. ओहो शॉट टाकला होता. आडव्या आता बॅटने खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आणि येतोय बॅक टू बॅक तिसरा डॉट चेंडू. यार काय गोलंदाजी, टाळ्या होऊन जाऊ द्या रितेश साठी यार. खरंच कौतुक असेल रितेशचं. धावा दिल्यात फक्त व्हाईटने आणि 2 सिंगल. चेंडूचा केस झालाय 5 आणि समीकरण जाऊन पोहोचलंय 10च्या घरात. चेंडू झाले 5 महत्वाचा 1 चेंडू आणि मॅच पलटल्या. 7 चेंडू 18चं समीकरण. महत्वाचा 1 चेंडू. चप्पा चांगला टाकावा लागेल रितेशला. हा चेंडू महत्वाचा असेल. ओहो फटका देखील क्षेत्राचा सागर असेल. काय कॅचचा कॉल. ओहो हो 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 काय कॅच यार. झेलच्यासाठी प्रयत्न असू दे यार. खरंच कौतुक करावं लागेल सागरचं. एवढा बॉडी वेट घेऊन कॅच पकडली मित्रांनो. ती पण रनिंग कॅच पकडली. खरंच एवढा वेट घेऊन रनिंग कॅच पकडणं खरंच अवघड असतं आणि सागरने कॅच पकडले. सागर नावाची माणसंच खरंच थोडेसे जाडे असतात पण मेहनत करतात. खरंच सागर दादा खरंच सागर दादाची माणसं सगळं बॅटिंग करतात. क्षेत्र काय सागर यार क्वालिटी यार सलाम असेल. क्वालिटी कॅच पकडलीस. जर ही कॅच ड्रॉप झाली असतील ना तो 2 धावा आल्या असत्या. कॅच पकडलीस आणि 0 धाव. आता समीकरण झालंय 6 चेंडू 18 धावांचं. वैभव चौकार असेल स्ट्राईकला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये संदीप येईल. कॅच होती लाजवाब. मॅचला पाहायला मजा येईल. सहा चेंडू 18चं समीकरण. मनादेव चषकातील एक चांगली स्पर्धा पाहतोय. क्वालिटी स्पर्धा पाहिली जाते. क्रिकेटचा महासंग्राम तोतू मैमे पाहिलं जात आहे. दोन्ही टीम्स खरंच कौतुक करावं लागेल दोन्ही टीमचं. ही खेळपट्टी आमची. क्रिकेटचा महासंग्राम रंगला या खेळपट्टीवरती. 6 चेंडू 18चं समीकरण. हम किसी से कम नाहीये. मॅचला करूया सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलाय संदीप. ओहो पहिला चेंडू ऑफस्टिकला जास्त फटका खेळून गेला. चेंडू निघून जातोय काय. हो हो चेंडू निघून जातोय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉल घेतोय सीमा रेषेची भेट. या सिटीचं 4-4-4 चौकार. वैभव असेल मॅचला बनेल. वैभवची विकेट मॅच संपेल. पहिला चेंडू चौकार. मॅचला कलाटणी. काय होतंय काय बिघडतंय. 5 चेंडू 14 धावेचं समीकरण. एका साईडला आटोली संघ दुसऱ्या साईडला कुसुण संघ. मॅचला मजा येईल. वैभव असेल मॅच बनेल. पहिला चेंडू चौकार. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. महत्वाचे चेंडू 5. ओहो नाही असा चेंडू नाही वैभवच्या समोर तुम्ही हाताळणार. हा शॉट पूल होता. जसं म्हटलं जातं ना भीड़ में लगे तो उसे छक्का कहते हैं. भीड़ में लगे तो उसे छक्का कहते हैं. गेंद हवा के बाहर जाए तो उसे छक्का कहते हैं और गेम में पलटवार लाए उसे हुकुम का यक्का कहते हैं. वैभव चोपदार बनला हुकमाचा यक्का आणि मॅच मध्ये कलाटणी झाले. डोक्याचा ताप वाढलाय. आज वैभवने सांगितलंय मी किती दिवस पाण्याने आंघोळ करू. आता मना घामाने आंघोळ करायची आहे. समीकरण बदललंय. 4 चेंडू 8 धावा. वैभवची विकेट मॅच बनू शकते. वैभवला जाळ्यात अडकवू शकतात. मॅच बनेल. काय होतंय एक सिलिंग पॉइंट लावला जातोय. ओहो नाही 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 ऑन साईटला. चांदोमा चांदोमा भागलास का. वैभव चोपदारचा षटकार पाहिलास का. मॅचला पलटी केले.
आलटी पलटी दे घुमा के आणि मॅचला केलंय कल्टी आणि इथे मॅच थोडीशी पलटली. आता समीकरण झालंय 3 चेंडू 2 धावा. खरंच मित्रांनो क्रिकेट असा खेळ आहे ना, काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये जर ठरला महत्व नाही. 18 पाहिजे होत्या, आता 2 पाहिजेत. 3 चेंडू 2 धावा. काय झालंय, किती बिघडलंय आणि कसं बिघडलंय, सगळ्यांच्या आत डोक्यावरती. 3 चेंडू 2 धावा. षटकाराने मॅच फिनिश. नाही सर्व बॅटाने घेऊन गेला. एकदा वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल का, सोपा नव्हता. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नॉस्ट्राइक एंडला, आणि इथे मॅच विन होतोय आई माळादेवी स्पोर्ट कुसुम संघ. आणि हार्ड लक बॅड लक टीम आटोली संघ मेहनत केली. गोलंदाजी थोडीशी गच्चार राहिली. वैभवची विकेट घेतली असती, मॅच बनली असती. हारलेला संघ पाहतोय अटोली संघ आणि ते बाजी मारतोय अर्थातच वैभव चोपदारचा संघ. संघाचा हुकमी एक्का. त्यानं देखील कौतुक केलंय तुषार आणि रितेशचं. खरंच वैभवसाठी टाळ्या हो द्या मित्रांनो. संघाला कुठे होती मॅच आणि कुठे पलटवली. 6 चेंडू 18 आणि काय झाले, 2 चेंडू राखून मॅच जिंकले. खरंच कौतुक असेल. यायचंय करूया टॉस. सेमीफायनल क्रमांक 2चा जाऊया टॉस कबाच्या दिशेने. नेक्स्ट मॅचचं समालोचन करतील आमचे साथी समालोचक विठ्ठलजी कदम. थँक्यू सो मच. जाऊया टॉस करूया याच दोन्ही टीम्स. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो संजय दादा प्लीज या टॉससाठी. टॉससाठी या दादा प्लीज. टॉस करूया. सेमीफायनल क्रमांक 2चा टॉस. आटोली संघ थोड्यासाठी प्रारंभ झाला. नो डाऊट मेहनत होती आटोली संघाची. इथे बाजी